उसको बंद करो. ओके ऐसा हुआ तो क्या करना है, कुछ तो लगा देना है इधर से. इनका है कि नहीं, उसका फोटो लगा दो. आ जाएगा. हेलो हेलो हरे राम कृष्ण हरे
Ah
चंदनाचे हात पाय हे चंदन, चंदनाचे हात पाय हे चंदन, चंदनाचे हात पाय हे चंदन, चंदनाचे हात पाय हे
हेलो हरिभक्त परायण गंगाधर महाराज रुईकर त्यांना साथ देतील श्रीकांत महाराज काटेवाडीकर.
चंदन परिसा नाही हीन कवने अंग दीपा नाही पाठी कोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण मिळेची ना दीपा नाही पाठी कोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड विठ्ठल ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुवर्गवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्मृतिर्व्याघ्रकृतं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी जळली कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मद कोण तारी शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती
भजे त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तैरान वादे क्रोध काम. श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान परमात्माला शंकराला शरणागती करून आपणही परमात्मा भोळा शंकर त्याला शरणागती करून साधू संत महात्म्यांना नमन करून जमलेली सर्व सज्जन श्रोता आई बाप सर्व मंडळाला नमस्कार करून शिवारंभ करतो. विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताहातील चौथा दिवस आहे. भगवान परमात्मा शंकराच्या दरबारात अर्थात या वारकरी संप्रदायाचं आद्यस्थान कोण असेल तर ते भगवान शंकर आहेत. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धले सहज स्थिती. भगवान शंकर या वारकरी संप्रदायाचं मूळ आहे. आपल्या भाग्यवशात वारकरी संप्रदाय कुठून सुरुवात झाला तिथं आपण आहोत. विठ्ठल त्या निमित्तानं सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत तुकोबार यांचा अभंग आहे. अभंग छोटा आहे, वसंत सारखा गंगाधर सारखा, पण ख्याती मात्र मोठी आहे. एक आपण बळी रे. तुम्ही म्हणले यांना वाटलं विनय करायला झालं काय विना घ्या, ते नव्हतं बाबा. आम्हाला काय वाटलं मिळाले पकवान खाऊन घेऊ आपलं आपलं पैसे, म्हणून त्यांना संधी देत देत आनंद लुटायचा विचार केला. खूप आनंद. भगवान परमात्मा आनंद रूप आहे, परमात्मा सत स्वरूप आहे, परमात्मा चित स्वरूप आहे आणि परमात्मा आनंद स्वरूप आहे. पण ही त्याची लक्षणं नाहीत, ओळख नाही. पण एखाद्या नवीन माणसाला जर एखादी घर दाखवायचं असेल तर सांगावं लागतं बाबा लाल कलरचं जे घर आहे ना, लाल रंगाचं, ते त्यांचं घर आहे. तसं भगवंताला सत म्हणणं, चित म्हणणं आणि आनंद रूप म्हणणं हे लाल रंगाचं घर दाखवल्यासारखं आहे. का म्हणावं लागतं तर परमात्मा असत नाही म्हणून, परमात्मा जड नाही म्हणून आणि परमात्मा दुःखरूप नाही म्हणून परमात्म्याला सच्चित आनंद म्हणावं लागतं. आणि या सच्चित आनंद परमात्म्यापाशी आल्यानंतर परमात्मा आपल्यासारखंच करतो, म्हणून तो भोळा आहे. विठ्ठल अभंगाचा धावता भावार्थ असा आहे, आपल्याला जीवनामध्ये अत्यंत महत्वाची एक व्यक्तीची गरज आहे. त्याचं नाव आहे सज्जन, त्याचं नाव आहे साधू, त्याचं नाव आहे भक्त, त्यांचं नाव आहे संत. आणि त्यांना परिचित करण्यात, त्यांना ओळखण्यात जर आपली चूक झाली तर जीवन बर्बाद होतं. महाराज कोणालाही साधू म्हणून जर आपण मागे लागलो, त्याला शास्त्रीय भाषेत विप्रलिप्सा म्हणतात. विप्रलिप्सा शास्त्रामध्ये 4 प्रकार सांगितले: भ्रम, प्रमाद, कर्णापाठव आणि विप्रलिप्सा. एक प्रत्येकाला भ्रम असतो. मी अहंकार म्हणल्यापेक्षा एक भ्रम सांगतो. प्रत्येकाला वाटतं की माझ्या इतकं शहाणं कोणी नाही. तुमचं आमचं जाऊ द्या, वेदाला वाटलं, वेदाला वेदाशिवाई कळलेची नाही. वेद जाणून गेला म्हणजे शहाणा समजला स्वतःला. तुम्ही आम्ही समजणं काय नवल्याची गोष्ट स्वतः. माझ्यासारखं म्हणता येणार नाही म्हणणं काय नवल्याची गोष्ट आहे. माझ्यासारखं कीर्तन करता येणार नाही म्हणणं काय नवल्याची गोष्ट आहे. जिथं जगाला ज्ञान देणारा वेद जर म्हणतो तो स्वतःचा शहाणपणा गाजवला बघतो, पण बाजूला सर तुम्हाला, म्हणून तो भ्रम आहे आपला. दुसरा काय आहे, जगाच्या दृष्टीनं आपण काहीतरी वेगळं दाखवणं हा आपला प्रमाद आहे, आपला दोष आहे. त्यानंतर त्याची साधना करत असताना आपल्या आचरणातून आपण शून्य होणं हे कर्णपाठाव आहे. आणि असंच चालू देऊन जगाला आपल्याच वेगळ्याच मार्गावर लावणं याला विप्रलिप्सा म्हणजे फसवेगिरी म्हणतात. विठ्ठल आणि ती फसवेगिरी होऊ नये म्हणून तुकोबाराय प्रयत्नपूर्वक या 3 चरणाच्या अभंगातून साधूंचं लक्षण सांगतात. आपण निश्चित फसतो. महाराजांना 4 दृष्टांत दिले त्या अभंगात आणि एकच सिद्धांत दिला शेवटी. त्या साधूंच्या सज्जनांच्या संगतीची आपल्याला गरज आहे. आणि ते कसे असतात, कसे असावे लागतात, कारण त्याच्याशिवाय जीवनाची सफलता नाही. तुका म्हणे जिने भले संत भले What
जगणं कोणतं बरं? लोकांना लाथा मारावं, बुक्क्या मारावं, ते बरं? लोकांना जाऊ द्या, घरच्या पोराबाळांना आपल्याला बुक्क्या लाथा मारावं, शिव्या जावं, जिनं बरं? प्रत्येकाला तुमचं कर्तव्य कसं आहे तुम्ही आपण बघत नाही महाराज, पण जगातून अपेक्षा करतो की लोकांनी मला सन्मान दिला पाहिजे, लोकांनी मला मानानं जगवलं पाहिजे. घरच्या कुटुंबाला तुम्ही किती त्रास द्या, पण कुटुंबाला तुमचं झेललं पाहिजे. आपण त्याला जीवन धन्य समजतो, ते उपयोगाचं नाही. ज्या दिवशी कोणतं धन्य जीवन आपलं, साधूंची संगती मिळाली, सज्जनांची संगती निरंतर मिळाली की ते जीवन धन्य आहे, अन्यथा कोणतंच जीवन धन्य नाही. विठ्ठल मग तुकोबारे सांगतात, तुम्हाला साधूच्या जीवनामध्ये, साधूच्या संगतीमध्ये तुमचं जीवन भलं असेल, तुम्ही कोणाला साधू म्हणता? माझ्याकडे काही प्रकार आहेत म्हणले. पहिला प्रकार आहे चंदन नावाचा, आपल्याकडे नाही बरं का, मैलागिरी चंदन, हातपाय चंदन म्हणताना तुकोबारे सांगायला लागले, चंदनाचे हात पाय ही चंदन. हातपाय चंदन म्हणण्याचा अर्थ आपल्या माळावर जो चंदन उगवतो आपल्या माळात, त्याला 100 वर्ष झाल्यावर त्याचं गुड उकरवर सुगंध तो पडेल, आणि मध्ये कुठे गाभा सुगंध असतो, पण सबंध झाड सुगंध होत नाही. पण मैलागिरी चंदनाचा जर विचार केला तर बुडापासून टोकापर्यंत अत्यंत सुगंध असतो. बुडाला सुगंध असतो, नवराची गोष्टच नाही, पण त्याचं शेंड्याचं पान सुद्धा सुगंध असतो. मग तुम्हाला त्या चंदनाकडे जावं लागते का? जसं पंढरपूरला गेल्यावर आता चातुर्मासामध्ये काही माणसाला फोन करा, महाराज आम्ही आता मोहनच्या पुढे आले, बरोबर काय हरकत नाही, आमच्यासाठी जागा ठेवा. ठेवला, आले, दर्शन झालं, बाबा बाबा काय गर्दी न काय न, लाईन लय होते हो. मग काय केलं? मुखदर्शन केलं. मुखदर्शनात तुम्हाला भगवंताला बघण्याचं दर्शन समाधान आहे की नाही, तसं या चंदनाला सुद्धा जवळ जाऊन भेटण्याचं काही फार विशेष नाही, पण तुम्ही 10 किलोमीटरच्या पुढे जाऊन बघितला तरी सुगंध येत असतो, इतकं त्याचा विशाल सुगंध असतो. तो अतिशय कसा जगतो महाराज, कसा जगतो. पाटील आपल्याकडे सहा नाही का उघडायचे घरी? कधीपासून आहे तुमच्या घरी? 100 वर्षापासून असं, कोणाकडे 50 वर्षापासून असेल, कोणाकडे 100 असायची, पण तुमच्याकडे असं 100 वर्षापासून. पण 100 वर्ष टिकले. खोड किती गेले वरचे? चंदनाचे खोड किती गेले? 1000 तर गेले असतील ना. पण चंदनासारखे झिजणारे जीवनात माणसं फार कमी बघायला मिळतात, आणि सहानासारखे तुम्ही आम्ही सदैव संसाराच्या नावात रडत असतो. विठ्ठल आपण जे आहोत ना सगळे सहानाच्या जातीचे आहोत. किती घासून कोणी गेले, आपल्यात काही बदलायचं कणभर तरी झिजली असं सहान दिसते का तुम्हाला? बघा. पण चंदन मात्र स्वतःला झिजवून संपत असतो. एक तो चंदन सगळ्याला सुगंध देत असतो. 2 तिसरं काय महत्व सांगितलं त्या चंदनाचं, तर उकळत्या तेलाची कढई कडकड कडकड अशी उकळली आणि एकच ठेवून त्याचा जर टाकला तर सबंध कढईतलं तेल थंडगार होत असतं. इतकं त्याचा गुण आहे. चौथा गुण सांगितला, पुरुषत्व ज्याचं कमी झालं असेल त्याला एक चंदनाचा थेंब पाजवला तो वीर होतो. वीर. ताप अंगावर आला असेल तो चंदन लावला की शीतलता प्राप्त होते. आपल्याला स्वतःला झिजवतो आणि लोकांचं कल्याण चिंततो. हे सज्जनासारखंच त्याचं आहे जीवन, पण तो सज्जन नाही. एक दृष्टांत. दुसरा सांगितला परिसाचा. परिस बघितलं कोणी? कोणीतरी जुने माणसं परिस बघितला का? परीट नाही बरं का, परिस. तुम्हाला आपलं काय माहिती ऐकावं झालं परिस. त्या परिसाचं कर्तव्य कसं आहे? त्या परिसावर लोखंड येऊन पडला काय आणि परिसाचा सहज स्पर्श लोखंडाला झाला काय, त्याचं सोनच करणार महाराज. बरं, परिसाच्या वर द्वेष भावनेनं, परिसाला कुच्छित बुद्धीनं त्याला जिवंत मारण्याचा प्रयत्न सुद्धा कुऱ्हाडीने केला. ज्या कुऱ्हाडीने लाखो तुकडे केले त्या परिसाचे, तर ते परिस काय करतो महाराज? तुकडे करून घेतो, पण त्या कुऱ्हाडीला कसं करतो? बलतिया भावे शरण जाता भेटे, बलतिया भावे शरण जाता
ज्ञानोबरांचं कथन आहे या अभंगात या प्रमाणामध्ये. भलती या भावे शरणदाता भेटे, वाडी तसे तुटे जन्मव्याधी न पाहिया ते कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानोबरांचं वर्णन करणं अभंग आहे. परिसाचं तसंच आहे मला. कुऱ्हाडीनं रागारागानं जर शेकडो तुकडे लाखो तुकडे केले, पण आपलं महत्व सोडत नाही, आपला वरदास्त सोडत नाही, जगाचं कल्याणच चिंततो, त्या कुऱ्हाडीला सोन्याच करतो. किती बघा, स्वतःच काही हो. महाराज ज्ञानोबा जीवन जगत असताना विसोबा खिचराणी मागून आणली भिक्षा, झोळीत पीठ आलेलं, झोळी रस्त्यावर फाडायचे टर टर टर, आणि ते पीठ झोळीचं खाली टाकून रस्त्यात असं पायानं तोडून पाठी मातीमोल करायचं. कोणी? विसोबा खिचराणी. पण एक दिवस ज्ञानोबाला एवढा अधिकार देतात की ते नामदेवराचे गुरु होतात. कोणत्याही भावनेनं, कशाही दुष्ट भावना संत महात्माकडे गेले असताना संत महात्मा तुमच्याबद्दल वैर करत नाही, तुम्हाला प्रेमाने घेऊन तुमच्या कल्याणाची इच्छा करतो. तसाच तो परीस साधू हृदयाचा आपल्याला दिसतो, साधू सारखा असतो, पण साधू नाही विठ्ठल. दुसरा दृष्टांत दिला दिव्याचा. त्या दिव्याला पाठी नाही, पोठी नाही, कोणी महाराज. एखाद्या उंबरठ्यावर ठेवला लाईट गेली तर घरातही प्रकाश पडतो, बाहेरही प्रकाश पडतो. दिवा स्वतःला जळून घेतो, जगाला प्रकाश देतो, जगाला प्रकाश देतो. अंधार राहू देतच नाही. बर असं नाही दुसऱ्या दिवाणला त्याला वेगळे काळी डबी पेटवायची गरज नाही मला. जैसे दीप दीपला विजय. ज्ञानोबा बोलतात, दिव्याला दिवा, दिव्याला दिवा, दिवाला दिवा. किती लाखो दिव्याला प्रकाश देण्याचं काम एक दिवा करत असतो. आणि नुसता करून प्रकाश देण्याचं नाही. कोणी जर नवीन आलं विचारला बाबा याच्यातला पहिला दिवा कोणता, ओळखायला नाही शक्य नाही. सगळ्याला आपल्या स्वरूपात मिळून घेतो. असं दिव्याचं काम जसं आहे तसं साधू संतांचं काम आहे. पण दिवा साधू संता सारखा आहे, साधू संत नाही विठ्ठल. आणि चौथा दृष्टांत दिला साखरेचा. सर्वांगी बोलतात तुकोबार आहे. याचा अर्थ त्यांच्या काळात ही बारकी साखर आता जी मिळते ना, ती तुकोबाराच्या काळात नव्हतीच. मोठाले खडेच होते. आपल्याकडे खडी साखर मिळते ना, कल्पी नाही, खडी. त्या खडी साखरेला कोण्या बाजूने खावं म्हणजे गोड लागेल? तुकोबारा सांगतात कोण्याही बाजूने खा. सर्वांगी साखर अवघी गोड. आपण जे जेवायला पदार्थ करतो का नाही, नाव सगळ्याचे काय भिन्न आहेत. बुंदी आहे, जिलबी आहे, घेवर आहे, बालुशाही आहे, पुरणपोळी आहे, लाडू आहे, करंजा आहे, अनारसे आहे, बासुंदी आहे, श्रीखंड आहे. काय राहिले का विसरू? राहू द्या. एवढ्या सगळ्याला जे नावं आले आणि त्याच्यातून साखरच घातले. खा गुलाबजाम, खा जिलबी, साखरच्या पाकात बुडीच नाही, किंमतच मारते. तुम्ही बुंदी सुंदर काढली उमतीसवर, पण साखरच्या पाकात घातलीच नाही तुम्ही. बुंदी खाण्याचं लायक आहे नाही. नावं भिन्न धारण करत असेल, पण सगळ्याला आपण पाक होती. पाक आपला आकार सोडून देते, आपला मोठेपणा सोडून देते. पाक म्हणजे पवित्र करते आणि सगळ्याला मधुरता देते. तिचं नाव आहे साखर आहे. साधू सारखीच आहे. दुसरं काय करते महाराज? तुमचा अनेक जन्माचा जर वाद असेल, वाद भांडणं असतील, मधले एखादा पंच बसतो
तुमचं झालं ते गेलं, विसरून जा. या बरं आणा साखर, आणा पटकन घ्या साखर. तुम्ही त्याला द्या, त्यांनी तुम्हाला द्या. आजपासून तुमचा आता वाद मिटला. साखर काय करते, तुमच्यातला वाद मिटून टाकते. सोयरीक जमायचे लोक समजा झाला, आता काय उद्याच काय करायचं, साखर खायची. म्हणजे काय करायचं, या गोत्राशी, या कुळाशी त्या कुळाचं काय बंधन आहे ना, तुमचा संबंध पक्क करणारी कोण आहे, साखर आहे. आणि आपण कितीही जिरली तर जगाला प्रकाशित करणारी, जगाला गोड करणारी साखर आहे. म्हणून साधूच्या हृदयासारखी, सज्जनासारखी, पण सज्जन नाही. हे चारही दृष्टांतात माणसं फसू शकतात. आपल्याला सज्जन लोक फसवणार आहेत. चंद्र परीस फसवणार, दिवा फसवणार आहे, साखर फसवणारी आहे. तुम्ही त्याला जर सज्जन म्हणून त्यांचं धारण करता तर त्याचे वाईट काय परिणाम आहेत नंतर सांगणार आहे तुम्हाला. तुकोबाने घेतला म्हणून विचार केला. तसं जीवनामध्ये आपण कोणालाही सज्जन साधू म्हणून जर जवळ गेलो तर आपला घास होणार आहे. परमार्थ तर होणारच नाही, पण आपण संसार जीवन सुद्धा चांगलं जगू शकणार नाही. म्हणून तुकोबाने सांगतात, बाबा रे, सज्जनापासून एखादी दुर्गुण बघायला मिळत नाही, त्यांना सज्जन म्हणा असा अभंगाचा भाव वार्ता विठ्ठल. चंदनाचा दृष्टांत सांगितला महाराजांनी. ते मैलागिरी चंदन आहे. मी तुम्हाला सांगितलं की तो चंदन उघडला जातो. चंदनाचं कर्तव्यच तसं आहे महाराज, भरपूर असं स्वतः झिजून झिजून झिजून, बरं का, त्या संतांना जसं करावं तसं तो कुमार दुसऱ्या अभंगात म्हणतात. संतांनी सरता केलो तैसा आयुष्याचं कल्याण झालं. कशामुळे झालं, संतांमुळे झालं. काय उदाहरण आहे, एक मनुष्य हिमालयातून आला. एक प्राणी बघितला मी. कसा होता तो, गवय होता, गवय, त्याचं नाव गवय. मग त्याने विचारलं कसा होता, त्याने उत्तर दिलं, गो सदृश्य गवय हा. गो म्हणजे काय, अरे गाय सारखाच, पण गाय होता का तो, गाय नव्हता ना, अगदी गाय सारखा. एक जण भेटला मला, महाराज चुकलं मला, काय झालं, आमचा लक्ष्मण पाटलाच वाटलं मी तुम्हाला. लक्ष्मण पाटलासारखा मी दिसू शकत, पण वासुदेवासारखा लक्ष्मण होणं शक्य नाही. ब्रह्मदेवाची अक्कल एवढी मोठी आहे, माणसासारखा जवळपास सारखा माणूस निर्माण करू शकतो, पण तसाच होऊ शकत नाही. तसं सज्जनासारखा सज्जनच राहतो, त्याच्या सारखा वाटतो, पण सज्जन होऊ शकत नाही. विठ्ठल त्या चंदनाचं भरपूर महत्व घ्यायला तुकोबारा सांगतात. जीवनामध्ये भरपूर त्यांना आनंद वाटतो. माणसं इथंच अडकतात. पुढे जायचं जगात पुष्कळ भेटणारे किती मूळ असा किती काय सोबत घेऊन चालले की तुम्हाला मान सन्मान. जे महाराज सोबत घेतात त्या महाराजाचे कपडे कमी किती असतील, पण सोबत याची भारीच. महाराज भेटल्यावर कोणाला बोलतील सांगू बरोबर, सोबतचा माणूस महाराज ड्रायव्हर. आमचा महाराजा ड्रायव्हर होता नवनाथ पाटील देवदूरला. तुला माहित आहे का, मेला माहित पडवा. त्याला जर भेटलो आम्ही, आम्हाला इतका आनंद वाटायचा की आमचे सद्गुरू आले, गाडी बघितली त्याच्याकडे जायचं. पाटील रामकृष्ण हरी, महाराज कुठे काय नाही,
लोकांना असा अभिमान असतो, अभिमान भ्रम असतो. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. पाहे पादूद पवित्राने गोड वासी त्वचेची या पदराड परिते अभिरोनी गोचिळा शुद्ध काय न शविते का कमल कंदानी दर्दुरी नांदनो कै कैची घरी परिपराग सेविजे भ्रमरी चिखलाची उडे. असंच असतं जीवन. आणि त्यांच्या नादामध्ये हे मोठे व्हायला बघतात पण कधी आपल्याला कळत नाही. त्याचं कारण आहे त्याच महत्व यांना कळत नाही. आपली तशीच फसगत होत असते. आपण कोणाला ते दाढीवाला बघितला की बाबा महाराज काय मोठे काय नाही असं बोलत असतो. कोणाचा जटा बघितला की बोलतो, कोणाची दाढी बघितली की बोलतो. चातुर्मासात 8 वर्षाला पंढरपूर असतो. दर महिन्याच्या कधीच एक महात्मा मला भेटतात. सगळे आंघोळ करून मी प्रदक्षिणा पहाटे 5:30 जातो. तर ते कोण तांबड्या मारतो कोण. मी म्हणतो ना त्याची छातीच कंपनी त्या माळ असतात गळ्यामध्ये. शेवटी ओढाऱ्या मण्याची माळ शेवटी असते मोठी. कशाची असते माहित नाही मला. तेवढी तर पुढे तुळशी राहत नाही. तेवढा एवढ्या मणीचे पण एवढ्या मण्याची माळ मोठी बारी असते. बुद्धल्यासारखी म्हणे बुद्धली असते. इतक्या माळा असतात की 100 वर्ष मला मोजायला वेळ मिळत नाही. जर आम्ही फसलो काय माळा काय माळा काय माळा. सारख्या वाटतात आणि मनुष्य तिथंच फसतो. आपली ती फसगत होणे म्हणतो कुवाऱ्याची तळमळ. परिसराच्या बाबतीत विचार केला. परिसरानं एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एका गावात एक लोखंडाची मोठी भारी कुऱ्हाड आली. तिने त्यांच्या जातीची सभा घ्यायची ठरवली. तिने सभेमध्ये सगळ्याला विचारलं, सगळ्या प्रश्न विचारला. बा तुमच्या काय अडचणी आहेत काय. अरे किती कोयते विळे काय तुमचे कत्त्या विळी उलथणे कडच्या सांडशी सगळे 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 असते सगळं. त्याने विचारलं तुम्हाला काय अडचण आहे का. म्हणजे काय अडचण आहे सांगा. काय अडचण असेल तर मी आत्ताच्या आता सोडवते. म्हणजे एक परीस नावाची अवलाद आहे. आपली जातच नष्ट करून टाका आणि त्याचा काटा काढून टाका. कुठे दाखवले. आता कोणाचे मत आहे. जसं उंदरानं सभा घेतली की मांजर आल्याबरोबर कळावून घंटा बांधाव गळ्या. पण कोण जावं बांधायला. गेला ते आधी गेला पहिल्यांदा. म्हणून त्या सगळ्यांना सांगितलं आमची ताकद नाही बाबा परीस कुठे सांगायची. पण एक हिंमतवान होती. त्याने सांगितलं मी सोबत येते लांबून दाखवते म्हणजे परीस कुठे आहे. रागारागात मोठी कुऱ्हाड निघाली त्या परिसाचे तुकडे करण्याकरता. बाबळ्याच्या झाडाखाली जात असताना त्या फांदीला वाचा फुटली. म्हणजे हो कुऱ्हाडबाई एवढे मोठे तुम्ही कार्यकर्ते असं कसं एकटे जाता. आम्हाला सोबत घेऊन जाता नेहमी. आज आम्हाला काही बोलवलं नाही. थांबली. ते दांडासोबत तिच्या जोडला गेला. प्रयत्न करून त्या परीस सापडला आणि तिने परिसाचे लाख तुकडे केले. लाख. पण त्या परिसाने एकच उपकार केला. तो काही राहील बाई मी तुला सोनं केल्याशिवाय राहणार. फसलो आम्ही. आबा बाबा परीस आबा परीस काय परीस काय परीस. कारण प्रलोभन आहे ना तुमचं. आणि जीवनामध्ये मनुष्य काय परमार्थापेक्षा चमत्काराला जास्त बळी जातात. काहीतरी चमत्कार बघला की त्याच्या मागच लागतात तो माणूस. ज्ञानोबाला ओळखणारे किती लोक असतील आमच्यात. भिंत चालवली म्हणून ज्ञानोबाला ओळखतात. रेडा बोलवला म्हणून ज्ञानोबाला ओळखतात. ज्ञानोबा आहे असं ओळखणारे किती. विठ्ठल तिथेही फसगत होते. तिसरा दृष्टांत सांगितला दिव्याचा. त्या दिव्यानं मात्र महाराज आयुष्य आपलं जीवन जळावं लोकांना प्रकाश द्यावा. आम्ही याच्यावर भुलत असतो. काय दिव्याचा अधिकार काय दिव्याचा अधिकार. म्हणून संध्याकाळी प्रार्थना करतो. दिव्या दिव्या दीपत्कर पाणी कुंडल भोतिहार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी. उजेड पडला महादेवापाशी. आमचा नमस्कार सर्व देवापाशी. रोज त्याची प्रार्थना करतो. लागले आम्ही दुसरं कशाला देव मानायचं नाही. दिव्याला देव मानायचं. काही लोक असे काही परिसराला संत मानायचे. काही दिव्यालाच संत म्हणायचे. आणि काही साखरेलाच संत म्हणायचे. फसवेगिरी करतात हे फसवेगिरी. पण खरा साधू सज्जन जो असतो ना तो कुमार इथं सज्जन शब्द वापरतात. आणि लक्षात ठेवा मायबाप आपल्याला उजेडाची किंमत केव्हा कळते. अंधार भोगला तर. सुखाची किंमत केव्हा कळते. दुःख भोगलं तर. श्रीमंतीची किंमत केव्हा कळते. दारिद्र्य भोगलं तर. समजा मी खूप दारिद्र्य भोगून आलो मला दारिद्र्याची किंमत कळते. पण आमच्या पोराला दारिद्र्य बघायला